पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे। हे महाकाय बंदर उभारण्यासाठी 76,200 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे। त्याचा पहिला टप्पा 2029 साली पूर्ण करण्याचं ध्येय ठेवण्यात आलंय। संपूर्ण देशातील सर्व बंदरांची जितकी क्षमता आहे त्यापेक्षा अधिक क्षमता ही एकट्या वाढवण बंदराची असेल। जगातल्या टॉप 10 बंदरांमध्ये वाढवण बंदराचा समावेश होणार आहे आणि या बंदराला आतापर्यंत स्थानिकांकडून तीव्र विरोध झालाय। मात्र यंदा सर्व भागीदारांशी चर्चा केल्याचा दावा केंद्राने केलेला आहे। पण या वाढवण बंदराच्या विरोधात स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। हुकुमशाही पद्धतीने हा प्रकल्प लादला जात असून केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असली तरी सुद्धा स्थानिक पातळीवरची लढाई आम्ही सुरू ठेवू असा इशारा वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी दिलेला आहे। एन्व्हायरमेंट क्लिअरन्स जो MOEF ने दिला यांच्या विरोधात सुद्धा आम्ही नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल म्हणजे हरित लवादाकडे सुद्धा आम्ही हे दाखल केलं आहे। आता हेरिंगला येण्याच्या ह्याच्यावरती केंद्र सरकारने हे अनपेक्षितपणे ह्या वाढवण बंदराला जी मंजुरी दिली ही सर्व प्रकारची कायदे आणि हे सर्व हे धाब्यावर बसून ही दिलेलं आहे। ह्याचं मी पुन्हा एकदा हे निषेध करतो आणि ह्या बंदरामुळे पुढे सुद्धा आमचं जे आंदोलन आहे हे आंदोलन आम्ही आणखी ह्याच्या पुढे पण सुरूच ठेवणार आहोत। तर या वाढवण बंदरासंदर्भात JNPAचा दावा नेमका काय आहे आणि स्थानिकांचं म्हणणं काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया। JNPAचा दावा असं सांगतो की वाढवण बंदर उभारलं गेलं तर लाखो नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल, देशाच्या विकासाला नवी चालना मिळू शकेल। वाढवण बंदर हे समुद्रात असल्यामुळे कुणालाही विस्थापित करण्यात येणार नाही। या बंदरामुळे शंखोदराला कोणताही धोका नसल्याचं JNPAने सांगितलंय। पालघरचा विकासात्मक कायापालट या बंदरामुळे होईल असाही दावा JNPAचा आहे। तर स्थानिकांचा नेमका विरोध कोणकोणत्या मुद्द्यांवरनं? स्थानिक मच्छीमारांना आपला रोजगार जाईल अशी भीती वाटते आणि तोच आरोप स्थानिकांनी केलाय। मासेमारी कायमची नाहीशी होऊन उपासमारीची वेळ येईल अशी भीती मच्छीमारांमध्ये। बंदर निर्मिती झाली तर इथल्या जैवविविधतेवरतीही परिणाम होण्याची भीती व्यक्त होते। या बंदरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल अशी सुद्धा भीती आहे। तर बागायतदार आणि लहान व्यावसायिक देशोधडीला लागतील अशी भीती व्यक्त करत स्थानिक या बंदर प्रकल्पाला विरोध करतात। शंखोदर देखील नाहीसं होणार असल्याची भीती स्थानिकांमध्ये कायम आहे। तारापूर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राला धोका पोहोचणार असल्याचा दावाही स्थानिक करतात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।